ही व्हाईट टायगर होता. अहमदाबादमध्ये काकऱ्या म्हणून जो आहे आणि सर्वांना माहिती असेल तारक मेहतामुळे, तर तिथे आम्ही गेलेलो. नंतर इथे गेममध्ये मुलांना घेऊन गेलेलो. हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. तर आम्ही इथे काकऱ्यामध्ये गेलेलो मुलांना घेऊन. तुम्ही दयाच्या तोंडून ऐकलं असेल की अहमदाबाद काकऱ्या जू, तर तिथे गेले होतो. आमच्या घरापासून खूप जवळ आहे. तर चला तुम्ही पण. आणि आई आजारी पडल्यामुळे आम्ही जास्त केलंच नाही. ती सगळे फिरायला गेलेले आतमध्ये. त्यांनी सगळे ॲनिमल्स वगैरे बघितले. आम्ही तिथेच बसलेलो. तिथे म्हणजे बाहेर नाही, आम्ही आतच बसलेलो होतो. हे माझी बहिणीची मुलं, भावाची मुलं हे सगळे हाय करत होते. आहे हे का, हे निघाले आता आतमध्ये. काकऱ्या गेट नंबर 3ला होतो आम्ही. इथून आतमध्ये एंट्री करायचे होते. हे बघा, हे मिस्टर आहेत. हे काकऱ्यामधली ट्रेन आहे. ह्याच्यात बसून पूर्ण काकऱ्या आपल्याला फिरायचं तर फिरू शकतो. वेटिंग असतं आहे आणि चार्ज पण आहेत. तर वेटिंगमध्ये एवढे सगळे होते ना की बस खूपच वेटिंग असतं. पूर्ण काकऱ्या फिरायचं असलं की तुम्ही असंच चालत काकऱ्या फिरू शकत नाही, कारण एवढं पूर्ण गोल खूप मोठं काकऱ्या आहे ते. आणि हे नंतर आम्ही इथून आत गेलो, तिकीट घेतले आणि प्राण्यांचं बघायला निघालो होतो. पण आईला इकडे गरमी खूप हे झाली होती, तिला आजारी पडली होती. म्हणजे खूपच तिला सहनच झालं नाही ते गरमीचं. तिला म्हणजे असं दम भरत होता, श्वास चढत होता. ही माझी बहीण आहे, ही आई बसली आहे. त्यामुळे तिला सलाईन वगैरे लावून आणली होती. 11 वर्षाने आले होते. एवढ्या गरमीत आल्यामुळे त्यांना जरा त्रास झाला. तर इथे काही राहिलेच नाही, लगेच गेले माघारी की नाही राहायचं बाबा, इथे खूप गरमी असे बोलत होते. नंतर आम्ही तिथे बसलो होतो आईपाशी. तर हे तिथे जवळच होतं हे वाघाचं, सफेद वाघाचं. तर तिथे मी शूट केला होता, हे समोरच. तर विचार कसं फिरतं आहे गरमीमध्ये, एवढं त्यांना हे झालं होतं, हालत खराब झाली असेल त्यांची. एवढे जबरदस्त बेकार वाटतं ना, कसे बिचारे जंगलामध्ये असे फिरतात आणि हे नाही कसं आतमध्ये असं, म्हणजे बेकार वाटतं. त्यांची सोय वगैरे छान करतात, पण तरी पण त्यांना असतं ना की वेगळं असतं, ते काय वेगळंच असतं. म्हणजे स्वतःच्या मनाने फिरा वगैरे. आणि हे मुलं हाय हाय करत होते सगळे आणि टायगरला बघून हे करत होते. हे बघा, एवढं बेकार वाटतं ना. आणि अहमदाबादच्या गरमीमध्ये खूपच हे होतं आहे त्यांना बिचारांना. हा चित्ता होता. हे पण किती छोटंसं आहे ना. जे बाहेर असे खुल्यामध्ये होते ना प्राणी, त्यांना छान आहे, आपलं हवा आले की आपलं मस्त वाटत होतं. हा पण वाघच आहे, पण हा लाल वाघ आहे, तो सफेद वाघ होता. इकडे बाजूला सिंह वगैरे होते. पूर्ण फिरलेलं नव्हतं हे केलं, म्हणून माझ्या बहिणीने शूट केलेले आहेत थोडे. तर ते व्हिडिओ मी हे केले होते. त्यांना सांगितलं होतं थोडं शूट करा म्हणून. आणि नंतर परत थोडं बसत आम्ही पुढे गेलो होतो. इथे हरिण वगैरे होते हे सगळे. आणि इथे मगर. एकतर मगर अशी मच्छी खात होती ना, दिलेली होती त्यांना त्या तलावात छोट्या. तर त्यांच्या बाजूने पक्षी फिरत होते. असं वाटत होतं तिने पक्षी कॅच वगैरे केला की काय, असं वाटत होतं. कशी बाजूला झोपून राहिल्यात बिचारे. ही आई आहे माझी, ही मधली बहीण आहे माझी. आणि इथे ह्या तलावामध्ये काकऱ्याच्या मच्छी हे करतात, मच्छीला दाणे वगैरे देतात किंवा पीठ वगैरे असं बाजूला बसून त्यांना हे करतात, खाऊ घालतात. छान वाटतं. पण ते पुन्हा नंतर आम्ही तिघीच होतो म्हणून माझ्या छोट्या बहिणीने 2 नंबरच्या आईस्क्रीम आणली. बरोबर एक बाईट तोंडात घालतो आहे तोपर्यंत सगळे पळत आले होते. त्यांचं फिरून झालं पण होतं बाहेर येऊन. माझ्या बहिणीला गरमी बघा किती लागते. नंतर ही छोटी बहीण होती लाल टी शर्टमधली. नंतर हे फोटोशूट वगैरे केले होते आम्ही सर्वांनी. पुन्हा आईस्क्रीम घेतलेली, त्याचे फोटोशूट केले होते. छोट्या बहिणीने आईस्क्रीम दिली होती मला सर्वांना. हे बघा, हे आम्ही तिघी बहिणी आई आहे आणि तिचा मुलगा होता. हे सगळे चिल्लर पार्टी आहे. भावाची 2 मुलं आहेत, बहिणीचं बारका एक मुलगा आहे आणि ती 2, एक मुलगी आणि एक मुलगा मधल्या बहिणीचा आहे. एक बहीण नव्हती आली, बहिणीची मुलगी नव्हती आली, तिची एक्झाम होती म्हणून. नंतर तिथून आम्ही लो गार्डन साईडला गेलेलो गेममध्ये. हे बघा फोटोसाठी माझी बहीण कशी करत होते. नंतर इथे फोटो काढत होते, पण तिला एवढं हे होत नव्हतं, आम्ही एवढे हसत होतो ना. मस्त मजा केली पण. आणि खूप दिवसांनी आल्यामुळे आणि त्यांना गरमी पण खूप लागली ना, एवढं बेकार वाटत होतं ना. आणि आई पण आजारी पडली, हे होत होतं.
इथून नंतर गेममध्ये गेलेलो. पूर्ण 11 वर्षाने आम्ही तिथे गेममध्ये गेलो होतो. मुलं लहान होती ना माझी, तेव्हा आम्ही इथे मुलांना घेऊन जात होतो इथे गेम खेळायला. लव्ह गार्डन साईडचं होतं इथे गेम झोन. इथे हॅपी स्ट्रीट आहे तिथे होतं. इथे होतं हे रुद्राचं गेमचं, पण हे सगळे तुटून पडले होते हे बॉल फेकण्यातच. ज्याचा नंबर होता त्याला काही दिलंच नाही त्यांनी. हे बघा. नंतर इथं माझ्या बहिणीची दोन्ही मुलं इथं बसले होते, अनुज आणि परी. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. तिकीट घेतलं की ते सर्वांना माहीत असेल की त्याच्यावरती काहीतरी भेटतं. मग त्याला जास्त तिकीट नव्हतं हे केलं, रबर भेटला होता मग. हे बघा. आणि गर्दी पण खूप होती संडे असल्यामुळे. आणि इथे सगळे चॉकलेट, छोटे टेडी बेअर हे सर्व होतं इथे. इथं हा टेडी होता मोठा. हे इथे पुन्हा यांना फिरवलं होतं गेममध्ये. सर्व गेमच्या खेळून झालेल्या होत्या. नंतर घरी गेलो. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करून परत इथे खाली आमच्या बिल्डिंगच्या इथे खाली गार्डन वगैरे केलं होतं. तर तिथे पाळण्यावरती वगैरे बसले होते. तिथून जाऊन परत माझी छोटी बहीण बोलते की मम्मी हे जे साबुदाण्याचे पापड करूया. म्हणजे ते चकली बोलतात ना, काय बोलतात आपल्या इकडं, कुरवडी का काय बोलतात ना, ते बनवूया. तर बटाटे शिजवले होते आणि साबुदाणा भिजत घातलेला होता. त्याच्यात लाल मिरची पावडर आणि मीठ घालूनच मिक्स करून सर्व चकली केली होती बटाट्याचे उपवासाचे. तर हे बटाटे शिजवून झाले होते. त्याच्यात तिच्याकडून जास्तच तिखट पडलं होतं उपवासाचं. एवढे तिखट झालेत ना या चकल्या. हे आता काढून माझी बहीण मिक्स करते. ते खाल्लं ना असं बनवत होतं तरी ठसका लागत होता. ते एकदम आले असे स्पीडमधून तिच्याकडून जास्त पडलं. असं नाही की ते जास्त एवढंच प्रमाणाच्या बाहेर तिखट झालं असं नाही. जसं आपल्या गावच्या लोकांना किंवा आपल्याला आवडतं ना घाटी लोकांना, तसं तिखट झालं होतं. पण जबरदस्त तिखट केलं होतं तिने. आता हे सर्व मिक्स करते बघा. मीठ वगैरे टाकलं. जास्त काहीच नाही याच्यात एवढंही करायचं. आम्ही पहिल्यांदा बघितलं माझ्या आईने करताना हे. म्हटले काय नाही, रात्री साडीवर तुम्ही पसरून करू शकता आणि सकाळी उन्हात ठेवलं तर वाळून जातं हे लगेच. खरंच तसंच मस्तच पहिल्यांदा पाहिलं हे असे चकली केलेले. आणि मी जास्त उपवासाला पण खात नाही आणि जास्त हे पण नाही. त्यामुळे मला म्हटलं थोडंसंच ठेवा आणि घेऊन जावा म्हटलं. हे माझ्या बहिणीलाच पाहिजे होतं म्हणून तिने म्हणली होती नाही मी करणार आणि माझं मी करून घेऊन जाणार आहे अशी बोलली होती. हे बघा ती मिक्स करते आता. आता भरते त्याच्यामध्ये. तिला म्हणलं होतं ग्लव्ज घाल, हाताला तिखट लागेल, तर तरी तिने केलं होतं बघा. काय वेगळीच मजा असते. पण त्यांना गरमीच जास्त लागली होती. परत ह्या साडीवरती धुवून वाळवून ह्याच्यावरती टाकलं होतं आणि नंतर ह्याला व्यवस्थित असं खालून फोल्ड केलं होतं, किडा पण नाही जावं म्हणून. हे माझ्या आईने बनवलं होतं बघा. तुकडा चकलीसारखं असं बनवलेलं होतं. म्हणजे जास्त असं चकली टाईप पण नाही आणि असं हे पण नाही, तुकडा पण नाही. छान बनवले होते. तिच्या डाव्या हाताला बघा ब्लाऊजच्या तिथे कोपऱ्याला बघा तिला सलाईन लावून आणली होती. तेव्हा तिला थोडंसं बरं वाटत होतं. पण परत तिला दुसऱ्या दिवशी परत तसंच झालं होतं. हे बघा. असं नाही की आईला बरं नाही म्हणून आम्ही करतो आहे असं नाही. तर ती म्हणली होती करूया आपण, जरा बरं वाटते. नाही तर म्हणाल की आईला बरं नाही करायला लावलेलं, असं काही नाही. हे बघा असे तुकडे करून हे केलं तरी मी आणते ना तर इथून कधीतरी तर तुकडेच असतात. हे बघा मी एवढेच ठेवायला सांगितलेले. हे बघा मस्तच झाले होते छान. आणि हे गऱ्याचे कुरवड्या होत्या आणि हे पापड पण. मी जास्त हे करतच नाही, जास्त तळायचं आहे जे मार्गायलाच लागत नाही. थोडंसंच हे करते. कसं वाटलं नक्की सांगा मला. बाय.